Hello students, in last video we solved some examples in exercise 1.1. Today we solve remaining example in that exercise 1.1. First we see the question number 8. The question is, if the sum of two angles is 5 pi and their difference is 60 degree, what is given to us? Sum of two angles. Sum means बेरीज, दोन अँगलची बेरीज दिली आहे आपल्याला 5 पाय, ती दिली आहे आपल्याला इन रेडियन आणि पुढे दिलं आहे देअर डिफरन्स म्हणजे त्यांची वजाबाकी दिली 60 डिग्री. फाइंड देअर मेजर इन डिग्री. जसे आपण इक्वेशन सॉल्व केले तसेच इथं काय करणार, मी दोन इक्वेशन तयार करणार. काय मी म्हणणार, सपोज आधी मी म्हणतो सपोज द मेजर ऑफ two angles are x degree and y degree. मी काय म्हणतो, दोन अँगलचं मेजर आहे x डिग्री अँड y डिग्री. देन what we suppose that the measure of two angles are x degree and y degree. So we see what is given to us. आपल्याला काय दिले here, sum of two angles is 5 पाय रेडियन आणि हे जर आपल्याला डिग्रीत कन्वर्ट करायचं असेल तर 5 पाय गुणिले 180 भागिले पाय. आपल्याला जर रेडियन मेजर इनटू डिग्रीत करायचं असेल तर काय करतो आपण, मल्टीप्लाय इट बाय 180 अपॉन पाय, सो इट बिकम्स इन अ डिग्री. तर पाय पाय कॅन्सल होईल म्हणजे उरलं 5 गुणिले 180 बरोबर 900 डिग्री. द सम ऑफ टू अँगल इज 900 डिग्री इज गिवन टू अस. अँड सेकंड वन इज डिफरन्स, देअर डिफरन्स. म्हणून काय मिळेल आपल्याला, x डिग्री प्लस y डिग्री इक्वल टू 900 डिग्री. गिवन कंडिशन. also ह्याला म्हणू आपण नंबर 1. also x डिग्री मायनस y डिग्री, देअर डिफरन्स इज 60 डिग्री. सो x डिग्री मायनस y डिग्री इज इक्वल टू 60 डिग्री. दिस इज अ second question, second condition. So I am solving this to equation 1 and 2. So adding equation 1 and 2 we get x degree plus y degree is equal to 900 and x degree minus y degree is equal to 60. Adding, so this y plus y and minus y get cancelled, x plus x is a 2x, so 960. So x degree is equal to 960 upon 2 which is equal to 480 degree. And from this x वरून आपण y शोधूया. मग काय करूया, पुट x इज इक्वल टू 480 इन इक्वेशन 1. सो इक्वेशन 1 इज x डिग्री प्लस y डिग्री इज इक्वल टू 900. सो x इज 480 प्लस y इज इक्वल टू 900. सो y डिग्री इज इक्वल टू 900 वजा 480 बरोबर 500. 400 किती इन 480. हे 900 गेले, समजा 400 गेले 500 म्हणजे उत्तर येईल आपलं 420 डिग्री. बरोबर ना. 0 अधिक 0 0, 8 अधिक 2 10, चला 1, 4 आणि 4 8 आणि 1 9 म्हणजे उत्तर आलं आपलं 420 डिग्री. तर आपल्याला काय दिलं विचारलंय, हे दोन्ही मेजर कशात पाहिजे, इन डिग्री आणि इन रेडियन. सो मेजर ऑफ, म्हणून मेजर ऑफ required angles are, first one is x degree equal to किती, x डिग्री 480 डिग्री किंवा x इज इक्वल टू 480 डिग्री बरोबर. आणि दुसरं तेच आपल्याला रेडियनमध्ये पण करायचं आहे. म्हणजे रेडियनमध्ये काय येते, मेजर x इक्वल टू त्यालाच गुणायचं 480 गुणिले पाय भागिले 180 बरोबर. 180 आणि 480
कोणत्या पाड्यात आहेत दोन्ही आपल्याला माहिती 6च्या पाड्यात दोन्ही नंबर आहेत 48 आणि 18. पण कसे 6 8 48 आणि 6 18 पायशी पाय म्हणजेच 8/3 पाय. पहिलं आलं आपलं 8/8/3 पाय रेडियन. and second one, second angle is y equal to 420 degree, which is equal to 420 pi upon 180. This is in radian, which is equal to 6च्या पाड्यात दोन्ही पण शून्याला शून्य गेला आधी 6 7 42 पाय भागिले 6 18 म्हणजे दुसरा अँगल काय आला 7 पाय अपॉन 3 रेडियन किंवा 420 डिग्री. आणि पहिला आला फर्स्ट वन इज 8 पाय/3 रेडियन किंवा 480 डिग्री. अशा प्रकारे आपण दोन अँगल शोधलेले आहेत. त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे मेजर ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इन द रेशो. एका रेशोमध्ये आपल्याला काय दिलेले आहेत अँगल्स दिलेले आहेत त्यांची माप दिलेली आहेत. मी क्वेश्चन लिहितो. I am writing question first. The question is question number 9 in the exercise. The measures of the angles of a triangle are in the ratio 3:7:8. Find their measures in degree and radian. This is my question. Find their measures in degree and in radian असं क्वेश्चन आहे. पहा आपण म्हणूयात का लेट द मेजर्स ऑफ अ ट्रायंगल आर इन द रेशो. कोणता रेशो दिलेला आहे आपल्याला रेशो 3:7:8. आपण इथं म्हणणार एक कॉमन मल्टिपल घेणार. लेट कॉमन मल्टिपल इज के. टेक कॉमन मल्टिपल के. सो देयरफॉर मेजर्स ऑफ angles ऑफ ट्रायंगल्स आर काय असतील ते मिळतील आपल्याला 3k, 7k डिग्री प्लस 8k डिग्री. म्हणजे त्याच्या रेशोचा आपल्याला काय दिलेला आहे त्यांच्या अँगल्सचा काय दिलेला आहे रेशो दिलेला आहे 3:7:8. ते 3 अँगल आहेत त्यांचा रेशो तो काय दिला आहे तो 3:7:8. आणि ते कशाचे अँगल्स आहेत दे अँगल्स ऑफ अ ट्रायंगल टू. आणि आपल्याला त्यांचे मेजर फाइंड करायचे इन डिग्री अँड इन रेडियन. तर आपण या गोष्टीपर्यंत आलो का मेजर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल आर इन द हे काय आहेत आर 3k डिग्री 7k डिग्री अँड 8k डिग्री. आता आपल्याला ट्रायंगलच्या मेजर्सची एक प्रॉपर्टी माहिती आहे. द प्रॉपर्टी इज दॅट द सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू 180 डिग्री. त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापाची बेरीज असते 180 अंश. ॲज सम ऑफ angles of a triangle is 180 degree. Therefore 3k plus 7k plus 8k is equal to 180 degree. So this equal to 7 and 3 10 8 18k is equal to 180 degree. So therefore k is equal to 180 upon 18 is equal to 10 degree.
तर कॉमन मल्टिप्लायर आधी आपण शोधलं. कॉमन मल्टिप्लायर इज इक्वल टू 10 डिग्री. नाउ therefore first angle of a triangle किंवा measure of first angle of a triangle is equal to किती घेतलं होतं आपण ते 3k. सो 3 into 10 डिग्री इक्वल टू 30 डिग्री. आणि हेच रेडियनमध्ये शोधायचं असेल तर 30 into पाय अपॉन 180 हे झालं रेडियन. म्हणजे हे 3 1 3 0 0 3 6 18 म्हणजे पाय अपॉन 6 रेडियन. पाय बाय 6 रेडियन. कसं आले पाय बाय 6? हा 0 0 गेला, 0 0 गेला आणि 3 1 3 3 6 18. नंतर दुसरं मेजर ऑफ सेकंड अँगल ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू 3k झाल्यानंतर 7k. सो 7k इज इक्वल टू 7 into 10 इक्वल टू 70 डिग्री. आणि हे झालं डिग्रीमध्ये. रेडियनमध्ये 70 into पाय भागिले 180 हे झालं रेडियन. म्हणजे 7/18 पाय रेडियन. हा मिळाला दुसरा. अँड मेजर ऑफ थर्ड अँगल इज इक्वल टू किती इथे दिलेलं आपल्याला 8k. सो 8k इज इक्वल टू 8 into 10 इक्वल टू 80 डिग्री. सो 80 into पाय अपॉन 180. सो 0ला 0 गेले, 4 दुने 8, 4च्या पाड्यात 18 नाहीत, मग 4ने भागणे जाणार, मग 2ने 2 8 2 9 18 म्हणजे 4/9 पाय रेडियन. म्हणजे आपल्याला 3 कोन त्यांचे माप असे मिळाले. पहिला मिळाला 30 डिग्री इन रेडियन पाय बाय 6, दुसरा मिळाला 70 डिग्री इन रेडियन 7/18 पाय रेडियन, आणि तिसरा मिळाला 80 डिग्री आणि इन रेडियन 4/9 पाय रेडियन. तर अशा प्रकारे आपण कशाचा वापर केला? कॉमन मल्टिपल के घेतला, त्यांची बेरीज केली, बेरीज मिळाली 180. त्याच्यानंतर ते के फाइंड केला, केवरनं माप शोधले. आता पुढे आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. द नेक्स्ट क्वेश्चन इज here the measure of question number 10. The measures of the angles of a triangle are in AP. What is meant by AP? Arithmetic progression. तुमच्या इयत्ता 10वीतला हा एक चॅप्टर होता, अरिथमेटिक प्रोग्रेशन. and the greatest is 5 times the smallest म्हणजेच कंस दिलंय लिस्ट. फाइंड द angles in degree and radian. Find the angles in degree and radian. The question is असा आहे का 3 अँगल आहेत. द मेजर ऑफ द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. त्रिकोणाचेच 3 कोन आहेत, परंतु ते अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये आहेत. अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय? का त्यांच्यामध्ये पहिल्यात दुसरा येणार आहे, तो पहिल्यात काहीतरी एक फिक्स कॉन्स्टंट ॲड करून दुसरा येतो, तोच कॉन्स्टंट दुसऱ्यात ॲड केला तर तिसरा मिळतो. आणि असे 3 अँगल आहेत. तर आपल्याला माहिती आहे, जर आपल्याला अरिथमेटिकचे 3 कोणते नंबर फाइंड करायचे असेल की जे अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये आहे, तर आपण सुटेबली त्यांना काय घेतो? आपण शिकलो 10वीमध्ये आपल्या चॅप्टरमध्ये अरिथमेटिक का 3 जर फाइंड करायचे असतील तर a - d, a आणि a + d. 4 फाइंड करायचे असेल तर a - 3d, a - d, a + d, a + 3d. अशा प्रकारे आपण 4 फाइंड करतो.
आणि म्हणजे जर आपल्याला जसे पाच फाइंड करायचे असेल तर समजा 5 गोष्टी आहेत आणि त्या अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये आहे आणि ते आपल्याला फाइंड करायचे आहेत. आपण फाइंड घेताना काय घेतो त्या a-2d, a-d, a प्लस डी आणि a प्लस 2d आणि d इज नथिंग बट देअर इज अ डिफरन्स, कॉमन डिफरन्स. तर अशा घेतो का आपल्याला ते सुटलं पण पाहिजे. मग आता मला 3 गोष्टी फाइंड करायच्या. तर मी काय म्हणणार, द मेजर्स ऑफ angles of a triangle, सुरुवातीला of a triangle are in AP. So we take measures as a minus d, a and a plus d. हे असे 3 घेतले. आता आपल्याला एक गोष्ट माहिती का, 3 बेरीज केली तर नाउ as sum of measures of angles of a triangle is 180 degree. So a minus d plus a plus d is equal to 180 degree. हा माइनस डी प्लस डी गेला, ए प्लस ए 3a इज इक्वल टू 180 डिग्री. सो देअरफॉर ए इक्वल टू 180 डिग्री अपॉन 3 इक्वल टू 60 डिग्री. ए मिळाला आता 60. तर आपल्याला जर अँगल शोधायचे असेल मेजर, तर आता ए माहिती, दुसरं माहिती असलं पाहिजे डी. तर डी शोधण्यासाठी मी दुसरी प्रॉपर्टी वापरतो. अजून एक प्रॉपर्टी दिली ना आपल्याला, काय आहे, द ग्रेटेस्ट इज 5 टाइम्स द स्मॉलेस्ट. Here one more thing is given to us, that the greatest is here given the greatest angle is 5 times smallest. ग्रेटेस्ट अँगल इज, आता 3 मधला ग्रेटेस्ट कोणता आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे चढता क्रमी, हा ग्रेटेस्ट a प्लस डी. सो a प्लस डी इज इक्वल टू 5 टाइम्स स्मॉलेस्ट a माइनस डी. देन a प्लस डी इक्वल टू 5a माइनस 5d. वेन आय एम टेकिंग d च्या टर्म लेफ्ट हँड साईडला आणि टर्म्स ऑफ a ट्रान्सफर टू द राइट हँड साइड. सो आय एम गेटिंग किंवा I goes to the step that is d plus 5d is equal to 5a minus a. हा इकडे गेला मायनस झाला. सो 6d equal to 4a. and we know what is a. we find here a is equal to 60 degree आपल्याला मिळाला. सो a into 60 degree. so therefore 6d is equal to 240. so d is equal to 240 degree upon 6 which is equal to 6 चौक 40 डिग्री. म्हणून मेजर्स ऑफ एंगल्स आर, पहिला a minus d equal to 60 minus 40 equal to 20 degree is equal to 20 into pi upon 180 which is in radian. so it is equal to 0.09218 pi by 9 radian. हा मिळाला पहिला. दुसरा सेकंड वन इज a. तो a काय असेल, 60 डिग्री इक्वल टू 60 इंटू पाय भागिले 180 इज रेडियन म्हणजे पाय बाय 3 रेडियन. आणि तिसरा आहे a प्लस डी is equal to 60 plus 40 is equal to 100 degree which is equal to 100 into pi भागिले 180 pi upon 180 रेडियन. शून्याला शून्य गेले, 2 पंचे 10, 2 9 18 पाय रेडियन म्हणजे 5/9 पाय. उत्तर काय मिळालं आपल्याला, 5/9 पाय रेडियन असं मिळालं तिसरं. तर अशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन
सोडवलेला आहे. देन वी मूव टुवर्ड्स नेक्स्ट क्वेश्चन. द नेक्स्ट क्वेश्चन इज the next question is पहा, मी सांगतो फक्त. इन अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल टू ॲडजस्टंट अँगल आर 40 डिग्री अँड पाय बाय 3 रेडियन. पहा इथं इन सायक्लिक क्वाड्रिलॅटरल टू ॲडजस्टंट अँगल आर इन